चलो फ्रेंड्स, तो अभी अपन जा रहे हैं सनसेट बघायला. इथे जवळच आहे चास दमन डॅम म्हणून. तर मी जस्ट मॅप वरती बघत होतो की जवळ कुठे जाऊ शकतो का. तर मला एक लोकेशन स्पॉट तर झालंय की जिथे आपण जाऊ शकतो सनसेट बघण्यासाठी. आता वाजले आहे 5. सनसेट होतो ऑलमोस्ट 6:30 पर्यंत. 6:30 7 बघूया. मुळशीवरून चाकण, चाकणवरून राजगुरुनगर, राजगुरुनगरवरून चास. 1 तासाचा रोड आहे. सो होप सो रेकॉर्डिंग चालू असेल. मी चालू तर केली आहे बट नॉट शुअर. $57 मिनिट दाखवत आहे या लोकेशन पासून. सो जाता जाता मी ही गाडी का घेतली ते सांगतो. ठीक आहे. तर माझं पहिल्यापासून ड्रीम होतं की स्पोर्ट कार घ्यायची, ना की क्रुझर घ्यायची किंवा ना नेकेड घ्यायची. फुल फेअरिंग, फुल स्पोर्ट. तर पहिल्यापासून असती एक ड्रीम बाईक. तर माझी पहिल्यापासून निंजाच्या गाड्या कोणती पण असू द्या, निंजा फिक्स होती माझ्यासाठी. लाईक फेवरेट बाईक निंजा. लाईक ZX10R असू द्या किंवा Z650 किंवा फिर कोणती पण. तर मी ह्या बाईकच्या आधी युनिकॉर्न यूज करायचो. मी डायरेक्ट शिफ्ट नाही होऊ शकत. 650 सीसी किंवा 1000 सीसी स्टेप बाय स्टेप जायचं. तर मग मी 300 सीसी मध्ये किंवा 300-400 सीसीच्या रेंज मध्ये 3 गाड्या बघितल्या. तर फर्स्ट तर हीच बघितलेली अपाचे. देन सेकंड बघितलेले मी अप्रिलिया 457 आणि थर्ड बघितली मी निंजा 300. बट लुक वाईज, परफॉर्मन्स वाईज आणि कम्पॅटेबिलिटी बेस्ट वाटली मला निंजा. अँड देन अपाचे. तर मग फायनल फिक्स करण्याच्या वेळेस मी TVSच्या शोरूमला गेलो. तर माझा प्लॅन होता की विदाउट क्विक शिफ्टर ऍडजस्टेबल फोक्स ती वाली घ्यायची, डायनॅमिक किट जो येतो तो घ्यायचा प्लॅन होता. पण पिरियड होता दिवाळीचा. आम्ही गेलो कारण की निंजाच्या गाडीला वेटिंग होतं. तर तिचा विषय सोडून दिला मी. कारण की नंतर मी आपण कॅल्क्युलेशन्स केले की बाईक ती ऑलमोस्ट जात होती 4 पर्यंत आणि त्यानंतर सर्व्हिस कॉस्ट आणि ते बघून 300 सीसीच्या गाडीच्या कम्पेरेबल तिची सर्व्हिस कॉस्ट थोडी जास्तच होती. आणि पार्टची अवेलेबिलिटी सगळ्या गोष्टी विचार करता मी TVS चूज केली. TVSची टेस्ट ड्राईव्ह घेतली पाहिजे. मक्खन गाडी. आणि गाडी मी ही एकच कारणामुळे चूज केली, गाडीचा लुक आणि ब्रेक ऑसम आहे बाई गाडीचे, ऑसम. तर मग गेलेलो गाडी घेण्यासाठी बेस मॉडेल विथ डायनॅमिक किट. लाईक रेड कलर. ते 2च व्हेरियंट आहे. हा एक रेड कलर आहे, आय थिंक एक कोणता तरी ग्रे, डायटोनो ग्रे समथिंग कोणता तरी ग्रे कलर येतो ग्रीन शेड मध्ये. तर तो आहे.
तर तो टॉप मॉडेल. कलरचे एक्स्ट्रा पैसे, नथिंग मोर दॅन दॅट. बाकी सगळं सेम फीचर्स वगैरे. तर घ्यायचं तर मला रेड कलरच होता. डायनॅमिक किट. गेलो शोरूमला, सेल्समॅन बोलला याला लागेल 1.5 महिना. जर आपण बिल ऑन ऑर्डर जर घेतोय तर. आणि त्याच्याकडे अवेलेबल होती सेम कलर विथ क्विक शिफ्टर विदाउट एनी डायनॅमिक किट. ही गाडी चालवली, मला सोडूच वाटाना गाडी. डायरेक्ट फायनल केलं बाई, ती गाडी घ्यायची. 2 दिवसांनी पेमेंट डन केलं. गाडी दिवाळीच्या दिवशी घरी. असा सीन होता. तर कसं असतं ना लाईफ मध्ये, माझ्या तरी लाईफ मध्ये असे काही चेक पॉइंट्स आहेत की हा बाबा हे 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 टिक मार्क्स आहेत की जे की मला कम्प्लीट करायचे आहेत. तर त्यातला एक होता की भाई गाडी पाहिजे चांगली वाली. तर मला असं वाटतं की मी तो कम्प्लीट केलाय. हा बस हेच ते रिझन होतं ही गाडी घेण्यामागचं, बाकी काही नाही. ओव्हरऑल सांगायचं झालं तर गाडीचा असं काही इश्यू नाहीये, कारण की माझी हाईट ऑलमोस्ट 6 फीट असल्यामुळे म्हणजे जास्त इश्यू नाही आहेत की नीन करायला लागतंय किंवा माझी पाठ दुखते किंवा हँडला प्रॉब्लेम येते, काहीच नाही. माझी हाईट जास्त असल्यामुळे मला काहीच इश्यू येत नाही. हा माझ्यासाठी प्लस पॉइंट आहे गाडीचा. अँड सेकंड म्हणजे मी ज्यावेळेस पण ट्राय करतो, आता मी जस्ट जाऊन आलो कुबेरला, तर भाई एक्सपिरियन्स कडक होता तिकडे गाडीचा. एक नंबर एक्सपिरियन्स. पाहिलं ना, 2 मिनिटं लेट झाले, कायच फरक पडणार आहे. हा पण सीन काय झाला तिकडे, कॅमेरा तर घेऊन गेलो मी, रेकॉर्डिंग पण स्टार्ट केली, पण मी कॅमेराची बॅटरीच नाही चेक केली. फक्त अर्धा तासाचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला. पूर्ण रोड ऑलमोस्ट मी 170 किलोमीटर गेलेलो फर्स्ट ब्रेक मध्ये. तर त्याच्यातला फक्त अर्धा तास फक्त रेकॉर्ड झालेला, तो पण नाईटचा. आणि जो मेन पार्ट होता तोच रेकॉर्ड नाही झाला. तर तो रेकॉर्ड झाला नाही. मग नंतर मी कॅमेरा चार्जिंगला लावला, चार्ज झाला. नंतर मी कॅमेराचा अँगल चेक नाही केला. कॅमेराचा अँगल चेक नाही केला, स्पीडोमीटर दिसतंय समोर, काय चालू आहे काय नाही काहीच दिसत नाहीये. अनफॉर्च्युनेटली माझा असा मोठा पोपट झाला तिथे की ठीक आहे. तर मग तेव्हा मी एक गोष्ट शिकलो की भाई फर्स्टली 2 मिनिटं कॅमेरा रेकॉर्ड करा, चेक करा अँगल, मग पुढे जा. किती कॅमेऱ्याचा अँगल सेट असू दे, कितीही, यू हॅव टू चेक दॅट अँगल अगेन अँड अगेन. बिकॉज माहित नाही ना की आता मी ऑलमोस्ट माझी बॅग ठेवलेली टँक वरती, तर गेला असेल मेरे चेंज होऊन अँगल, माझ्या लक्षात नाही आलं. मी जस्ट लक्ष दिलं रेकॉर्डिंग वरती, रेकॉर्डिंग चालू आहे, हा चालू आहे. अँगल कडे लक्षच नाही दिलं मी, चालू आहे. सो असा सीन होता. ठीक आहे भाई, चालूच असतं, शिकतो माणूस, आता काय. मी तर असंच म्हणणार. तर असंच मी बघता मॅपवरती बघितलं की अरे यार चला म्हटलं, बोर पण होत होतं, तर ठीक आहे म्हटलं चला जाऊन येतो. मी एक सनसेट बघतो, थोडस शांत होतो, वापस येऊन तो सोलो चाललोय मी. जवळ असल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. ऑलमोस्ट 31 किलोमीटर आहे.
काही इश्यू नाही येणार असं वाटतंय मला. होप सो की काही इश्यू नाही. तसं मी पंचर किट सोबत ठेवलंय, पॉवर बँक आहे, पाणी बॉटल आहे, नेसेसरी गोष्टी तर घेतल्या मी सगळ्या. तसं कोणी ना कोणी भेटतं रस्त्याने, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आता फक्त हाच एक चौक आहे जिथं मला गर्दी लागेल, नंतर नाही. नंतर आपण आय थिंक राजगुरुनगर क्रॉस करून जाणार आहे. सो आय डोंट थिंक सो की गर्दी असेल तिकडे. तसं पण आता आपण ऑड टाइमला चाललोय ना, तर नसेल तिकडे पण जास्त गर्दी. नाहीये जास्त गर्दी, हे नॉर्मल आहे. नाही तर जो ब्रिज क्रॉस केलाय ना, गाड्या तिथपर्यंत येतात. चलो चले सनसेट देखने, किधर चले हम चले सनसेट देखने. ट्रक वाल्याला कुठं जायचंय या? अरे यार, लवकर सुटला ना लवकर निघेल. 5:15 वाजले. सो मी ट्राय करेल लवकर जाण्याचा. सी काय होतंय आता. हाच एक आहे जो जास्त टाइम घेतो, बस. नंतर पुढे समोर थोडे थोडे आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. सोडा रे सोडा. हा कसं इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे ना जास्त ट्रक, बसेस, लोक, एमआयडीसी टाईप एरिया आहे, त्यामुळे गर्दी होते इकडे. आहे ना, सुचत नाही भाई काय बोलायचं. मला आहे ना असं वाटतंय छान छान गोष्टींचं आहे ना पुस्तक वाचायला लागतंय मला, त्यात सांगायला लागतंय. काहीच बोलणार आहे ना भाई, एकतर कळत नाही माहिती का काय बोलायचं काय नाही. तो एक सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे. पेट्रोल टाकू की नको, ठीक आहे बघूया. समोर जाऊन जर गरज पडलीच तसं पण किती 27 किलोमीटर बाकी आहे ना, तर मग तरी वाटतंय मी लवकर जाईल, काही इश्यू नाही येणार. भाई जर गाडी ओव्हरटेक करता नाही येत ना तर गाडी काढायची नाही माहिती का दुसऱ्या लाईनला. घरचा रस्ता समजलाय बाई. नाही कशी पण चालवायची म्हणजे चालवायची काय.
याच गोष्टीमुळे आहे ना मला राग येतो माहितीये का, की वाकडे तिकडे गारडे चालवणाऱ्यांचा. मला बाकी काही प्रॉब्लेम नाही भाई. लेन आहे ना घाला, जर ओव्हरटेक करताय ना तर ओव्हरटेक करण्यापुरती घाला तुम्ही. पण इकडून पण चालवायची तिकडून पण चालवायची दोन्ही लेनच्या मधून, असं थोडे असतं भाई. रिस्पॉन्सिबल ड्रायव्हर सारखी गाडी चालवली पाहिजे ना आपण. कशी पण चालवायची म्हणून चालवायची. ये नहीं जमता भाई अपने को. इथं एक सिग्नल नाही आहे बरं का, खतम सीन आहे. धूळच धूळ भाई. आय थिंक मी लास्ट व्हिडिओ मध्ये क्रूज कंट्रोल कसं यूज करायचं आहे ते सांगितलंय. क्रूज कंट्रोलचं काही नाही, सिंपल. हे क्रूज कंट्रोलचं बटन, हे खाली जे दिसतंय ग्रीन कलरचं इंडिकेट होतं नाही, ते इंडिकेटर आहे, चालू आहे बंद आहे. जर ऑरेंज कलरचा जर लागला कलर, सपोज मी असं केलं, आता ऑरेंज कलरचा चालू आहे स्क्रीन वरती, तिथं माझं स्पीडोमीटरच्या एक्झॅक्ट वरती थोडासा दिसतोय ऑरेंज कलर मध्ये स्पीड, आणि तो ऑरेंज कलर मध्ये म्हणजे क्रूज कंट्रोल ऑन आहे पण ऍक्टिव्ह नाहीये. ठीक आहे, जर मला याला ऍक्टिव्ह करायचं असेल आहे ह्या स्पीडला, तर मी हा क्रूज कंट्रोल वरती लोटणार, तो आहे त्या स्पीडला ऍक्टिव्ह होईल. ठीक आहे, जो तिथे सेट आहे. आणि जर मी बंद केला आणि मागच्याकडे गेला माग, तो चालू होईल, पण जो रन टाइमला जो पण स्पीड असेल ना त्या स्पीडला होईल. सिंपल. आणि इनऍक्टिव्ह करायचं असेल तर ब्रेक दाबला तरी इनऍक्टिव्ह होतो. फ्रंट ब्रेक रिअर ब्रेक दोन्हीकडे पण त्याला मी सेन्सर आहे. ब्रेक दाबला की तो इनऍक्टिव्ह होतो. बंद करण्यासाठी परत ऑन ऑफचं बटन प्रेस करायचं, तो बंद होऊन जातो. सिंपल, एवढा काही इश्यू नाहीये. हा शूटर आय थिंक फोनवरती बोलतोय. ठीक आहे, ते पण रस्त्याच्या मधोमध. असं थोडी असतं भाई, असे पण असते काही काही कलाकार लोक. हीच तर पुण्याची खासियत आहे. सगळ्या प्रकारचे लोक पाहायला भेटणार तुम्हाला, सगळ्या प्रकारचे. असा कोणताच प्रकार नाहीये का जो पुण्यात एक्झिस्ट नाही करत. सगळ्या प्रकारचे लोक. आणि मी कधी पण काय करतो माहिती का, असे जर छोटे छोटे स्पीड ब्रेकर आले ना, कधी पण हँडल टाईट पकडतो. कारण की होतं काय माहिती का, चान्सेस असतात गाडी व्हायबल होण्याचे. पूर्ण गाडी व्हायबल झाली सोडून द्या, काहीच प्रॉब्लेम नाही, पण व्हायबल होण्याच्या आधी पूर्ण टाईट व्हायचे हँडल, असं मला तरी वाटतं. कारण की मी हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. गाडी किती जोरात आदळली काही प्रॉब्लेम नाही, कितीही मोठे स्पीड ब्रेकवर आदळली काही प्रॉब्लेम नाही. जर आपण गाडी जर हार्ड होल्ड केली असेल तर गाडी कुठेही जात नाही. थोडीफार व्हायबल होईल, बट गाडी बॅक टू नॉर्मल येते. पण जर तुम्ही विमान चालताय म्हणजे तर 50-60 मॅक्स, जर हाय स्पीडनी चालायचं असेल तर गाडी जोरात पकडायला पाहिजे. ऍटलिस्ट हँडल तरी पायाने तुम्ही होल्ड करा नका करू, डिपेंड्स ऑन यू, बट हँडल फुल टाईट. आपल्याकडे ना गाडी साईडला उभी करून फोनवर बोलण्यात कमीपणा वाटतो. जसं चालू गाडीवरती काना असा वाकडा करून तसं प्रीमियमनेसची फील येते ना, की हा बाबा मला टाइम नाहीये, माझ्या माग खूप सारे काम असतात, मी जर थांबलो तर माझा किमती वेळ वाया जाईल, कारण की मला समोर कोर्टाची तारीख आहे, सो थांबत नाही. माझा सिंपल फंड आहे भाई, जेवढंच इम्पॉर्टंट काम आहे तुमचं 10 मिनिट आधी निघा. लोकांना त्रास होईल असे कामं नाही करायचे. तुम्ही 10 मिनिटांनी नीटली का 2 फूट लांब लांब थांबा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मग असं चालायचं तसं चालायचं कैसा चलेगा.
हिरवागार नजारा. कुठून येत असं बरं लोकांकडे एवढं कॉन्फिडन्स? कुठून? मला तर नाही आला एवढा. म्हणजे आपल्या माग कोणतरी लेडीज बसलीये, आपण अपोजिट साईडने डंपरला ओव्हरटेक करतोय, समोरून गाडी येते आणि आपण विसरून जातो आपल्या गाडीला ब्रेक पण आहे. आपल्याला ब्रेक पण दाबायचा असतो, आपल्या बापाचा रस्ता नाहीये हे विसरून जातो आपण. कसं कसं एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो लोकांकडं माहित नाही बाई. मला पण पाहिजे मला असं कॉन्फिडन्स. चांगला आहे, कुठं भेटत असेल तर मी घेऊन येतो. नाही भाई, मी हा ब्लॉग मी 101% पोस्ट करणार. 101%. हा, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ना मी हे सांगेल की मी काय काय अटॅचमेंट लावलंय गाडीला, लाईक ऍड ऑन काय काय केलंय गाडी सोडून, अजून काय काय ऍड ऑन आहे माझ्या गाडीला. तर त्याचा एक बनवेल. माझ्या मित्रांनी गाडी घेतली आहे बाय द वे, तर त्याच्या चॅनलची लिंक पण मी देईल. सो जी पण आता मोठी राईड राहील इथून पुढे तर ती मोस्टली आम्ही दोघं सोबत करणार आहे. त्यांनी घेतली आहे हिमालयन 450. सो नक्की तोही चॅनल चेक करा. मी कमेंट सेक्शन डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन देईल त्या चॅनलची. दोन्ही गाड्यांचं कंपॅरिझन व्हिडिओ पण बनवेल मी. आम्ही तो एक विचार करतोय की टॉप स्पीड आणि एक ड्रॅग रेस, अपाचे RR 310 वर्सेस हिमालयन 450. तो एक व्हिडिओ बन. रोड पाहिजे यार तसा. हा ना, इकडे नाहीये रोड तसा ड्रॅग रेस बनवायला. इकडे असे शूटर लोक आहे ना गाड्या चालवणारे, भाई माझी तरी फाटून जाते गाडी चालवायला. हा, मेरे को चाहिए ऐसा खुला रस्ता जहाँ पे कोई ना हो, मग मी चालू शकतो अंधी गाडी. पण 4 लोक आहे, मग ते कसे पण गाडी चालवणार, मग त्यांना वाचून गाडी चालवायची. भाई मेरे को मेरी जान तयारी. 2 मिनिटं लेट पण काही खोळंबा नाही. हा, सूर्य अजून लय वरती आहे, बराच वेळ अजून आपल्याकडे. हा 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 हा, वॉटरकट. रेकॉर्डिंग चालू पाहिजे फक्त. इकडे ना पावसाळ्यात मजा येत असेल यार. डोंगर विंगर, डॅम बीम, मस्त सीन आहे सगळे. मी म्हणतो ना कॉन्फिडन्सची कमी माझ्याकडे. कॉन्फिडन्स ही जे अंगावर घालायचं कॉन्फिडन्स येतो ना, गाड्या अंगावर घालायचं कॉन्फिडन्स, तो पाहिजे मला फक्त आता बस. तो जर आला ना मग तुम्ही मजा बघा. तुम्हाला माहित पण नाही माहिती का तिथे काय सीन आहे, गाड्या जाऊन देता नाही जाऊन देता. मी आलोय तर खरी मॅप वरती फोटो बघून, बट आता मला माहित नाही की काय सीन आहे तिथे. मोबाईल पण चार्ज करायचा मला, पॉवर बँक किती चार्ज माहित नाही. किस्साच आहे आयुष्यात, स्ट्रगलच आहे. हा नाही, गाडीला पॉवर पॉइंट टाकून द्यायला लागतो. एक नाही 2 टाकतो भाई, कॅमेरासाठी डेडी टाकतो डायरेक्ट एक. हा ना, नाही कॅमेराला जास्त नाहीये बॅकअप, 1.25 तास देतो बॅकअप तो. बट मग कंटिन्युअस रेकॉर्ड नाही करत यार त्यात. तो 11 मिनिटाचीच करतो रेकॉर्डिंग फक्त. तो एक लेमन टाकीस आहे त्याचा. हा ना, आता चांगलं आहे भाई, करप्ट होण्यापेक्षा 11 मिनिटं कधी पण बेटर आहे ना.
कोणतरी सोबत पाहिजे यार. सोलो ट्रिप, सोलो बोर होत यार. सोलो ट्रिप कायच बोलणार आहे एकटा माणूस. बडबड बडबड. आत्ता ठोका चुकला होता माझा. गेला बाई. जशी गाडी तर केली असते मी कंट्रोल, पण मग काय उगाच लोकांच्या लेकराला धक्का लागला. कशाला ना आपल्यामुळे लोकांना त्रास. इकडे भाई मला डायरेक्ट सिरियसली कोकणात आल्याची फिलिंग येते माहिती का. सेम कोकणासारखे घर आहे इकडं कौलाचे. पाऊण तासात आलो मी. कडदे गावाचं नाव आहे कडदे. रोडचं नाव आहे वाडा. इकडं किल्ला बिल्ला असेल बरं का मे बी. हा तेव्हा तिथे दुकान आहे का ते मंदिर आहे. खंडोबा मंदिर आय थिंक. जयमल्ला लिहिलेलं आहे त्याच्यावरती. तर मे बी इकडे काहीतरी असायला पाहिजे. हा खंडोबा मंदिर आहे. गाईज अशा पद्धतीने आपण आलेलो आहे चाळीसदमण डॅमच्या जवळ. आता इथून दाखवत आहे 1.5 किलोमीटर. तर असं वाटतं तर आहे मला वातावरण बघून की आलोय आपण कुठेतरी कोकणासाठी. सो लिटरली मला कोकणची फिलिंग येते माहिती का की हा बाई कुठेतरी आलोय कोकणात. 720 पिक्सल मधलं हे आपलं कोकण आहे. पावसाळ्यात भारी असेल यार. येईल मी परत पावसाळ्यात. नक्की येईल नक्की. आलेलो तर आहे मी आता इथे. बट समझ नहीं आ रहा है मित्रांनो किधर जाने का है मेरे को. खाली उतरायला जागाच नाही ना. हा गाड्या लावायला कुठेतरी जागा असणार आहे गाड्या खाली घालायला. हे कुठून जाऊ राहिले खाली. कुठून तरी तर जात असतीलच ना. एखाद्या वावरातून घालू मी गाडी आता. कोणाला तरी विचारायला पाहिजे का पण. काय वाटतं. कारण की इकडून गाडी घालता येईल असं वाटत तर नाही मला.
इकडून जाता सांगा खाली गाडी. भेंडी गाड्या जात्या कुठून? इकडून तर नाही जात. वापस आहे ते. गाडी खाली घेऊन जायला जागा. मेरे को बताओ कोई कैसे लेके जाते हैं गाड़ी नीचे डैम के पास. हे रस्ता आहे का? सहा वाजले भाई. एक तर कळा नाही मला गाडी कुठून खाली घेऊन जायची. रस्ता पण नाही असा प्रॉपर का गाडी खाली घेऊन जाऊ शकतो मी. विचारायला पाहिजे कोणाला तरी. ताईला विचारू आपण. दादा गाडी खाली नाही घेऊन जात आहेत. जायला रस्ता कुठून आहे? अरे 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 गाडी गाडी घेऊन नाही जात आहे. अभी क्या करेंगे? गाड़ी को नीचे नहीं ले जा सकते अपन. टिडी 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 टिडी. तर अशा पद्धतीने आपण आलेलो आहे चास दमण डॅमच्या तिथे. तर एक स्कॅम झाला आहे. गाडी तिथे समोर लावली वरती तिथं आणि खाली पायी जायला लागतंय. जे मी मॅपवरती फोटो बघितले तिथे गाड्या कुठून आणल्या भाई मला रोडच नाही सापडा ना. तर आलेलो तर आहे मी इकडे. लेट्स सी. बाय बाय.